सगळ्यांना हाय, मी धनश्री. ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी आणि आज मी कुठलेही प्रॉडक्ट दाखवत नाहीये, तर मी एक व्हिडिओ करते आहे तुमच्यासाठी. या आठवड्यामध्ये मला एक एक्सपिरियन्स आलाय, तो मी तुमच्या देखत शेअर करणार आहे आणि तो सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मला मागच्या आठवड्यामध्ये एक वेबसाईटवरती ऑर्डर आलेली आणि वेबसाईटवरती आपलं जे बुकिंग आहे ते कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये. त्यामुळे ज्या व्यक्तीने ऑर्डर केलेली त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला पाठवायचं होतं त्यांचं नाव आणि डिटेल ॲड्रेस सगळं मेन्शन केलं होतं आणि पेमेंटही फुल केलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्या मॅडमकडे पार्सल पाठवलं. त्याच्यानंतर त्या मॅडमने आम्हाला कंटिन्यू फोन केले की मी पार्सल ऑर्डर केलेलं नाहीये, असं नाही तसं नाही, मग तुम्ही मला पाठवलंच का? मी त्यांना सांगितलं की मॅडम, तुम्हाला पार्सल ज्यांनी पाठवलेलं आहे किंवा ज्यांनी ऑर्डर केलेलं आहे ते तुमच्या ओळखीतलेच कोणीतरी असणार आहे, तुम्ही प्लीज एकदा चेक करा. बरेच जण मला विचारतात आणि ते आता त्यांच्या नातेवाईक किंवा ह्याच्यातलेच कोणीतरी असणार आहेत जे ते त्याचा शोध घेत आहेत, कारण मी त्यांना सगळे स्क्रीनशॉट पण दिलेत की हे स्क्रीनशॉट्स आहेत आणि अशी अशी ऑर्डर आलेली आहे. बरेच जण मला विचारतात की सीओडी का देत नाही. बरेच फ्रॉड्स होत आहेत की आपण सीओडी ऑर्डर करतो, म्हणजे XYZ व्यक्तीने ABC व्यक्तीला पाठवलेलं असतं आणि ते व्यक्ती पेमेंट करत नसतं, ते ABC व्यक्तीलाच पेमेंट करावं लागतं. माझ्या वेबसाईटवरती कंपल्सरी पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला ऑर्डर प्रोसेसच होऊ शकत नाही. जी व्यक्ती फ्रॉड असते तो स्वतःहून पेमेंट करायला जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा अशी ऑर्डर तुमच्या घरी येते तेव्हा प्लीज तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये विचारा की कोणी कोणाला गिफ्ट पाठवले का. दिवाळीच्या सीझनमधलंच असणार आहे, साधारण आता एक 23-24 तारखेला त्यांना ते पार्सल मिळालेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे सीओडी हे धनास पैठणी देत नाही, कारण आम्ही कुठलेही फ्रॉड करत नाही, म्हणून आम्ही सीओडी देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच जण मला कमेंट करतात, अगं धनश्री, आजकालच्या युगामध्ये तू नो रिटर्न नो एक्सचेंज पॉलिसी ठेवलेली आहे. हो, मी ठेवलेली आहे आणि हे मी ठामपणे सांगते की ही पॉलिसी माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्या शॉपमधनं एखादा प्रॉडक्ट घेऊन गेल्यानंतर ते प्रॉडक्ट तुम्हाला रिटर्न आणि एक्सचेंज होणार नाही. ती वेबसाईट असू दे किंवा काय म्हणतात व्हॉट्सॲप ऑर्डर असू दे किंवा तुम्ही शॉपमध्ये येऊन खरेदी केलेलं प्रॉडक्ट असू दे. त्याचं कारण असं आहे, तेही आम्हाला इतके बॅड एक्सपिरियन्स आले की लोक दुसऱ्या दिवशी प्रॉडक्ट आणून देतात, ते धुतलेले असतात, त्याच्यावरती घाण स्टेन काहीतरी टाकलेलं असतं आणि ते प्रॉडक्ट रिटर्न करतात. माझे प्रॉडक्ट हे प्रीमियम रेंजचे प्रॉडक्ट आहेत, त्यामुळे त्याच्यावरती डाग वगैरे असल्यानंतर आम्ही प्रॉडक्ट रिटर्न देणं हे ॲक्सेप्टच नाही. त्यामुळे माझी हीच पॉलिसी आहे. सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा शॉपला येता 2-2 तास प्रॉडक्ट बघता, साडी नेसून बघता, साडी नेसून बघितल्यानंतर घरी जाता आणि तुम्ही म्हणता की मला नाही आवडली ही साडी. असं कसं होऊ शकतं? म्हणजे तुम्ही एवढे कन्फ्यूज असता का की तुम्ही साडी नेसल्यानंतर 2 तास तिथे साडी बघितली आहे, भरपूर ऑप्शन्स बघितलेत, आपण स्वतःसाठी साडी खरेदी करतो आणि घरी जाऊन कोणतरी तुम्हाला म्हणतं की नाही नाही नाही, ही साडी ना छान नाहीये. कोणीतरी एका व्यक्तीने म्हणण्यानुसार मग तुम्ही आमच्याकडे येता आणि चेंज करता. प्लस चेंज करायला आलेले असताना त्याच्यावर काहीतरी डाग असतातच बाय डिफॉल्ट. हे पण आम्हाला खूप एक्सपिरियन्स आलेत. त्यामुळे माझ्याकडे नो रिटर्न नो एक्सचेंज पॉलिसी आहे. बिकॉज मी माझी प्रॉडक्ट क्वालिटी मेंटेन करते. माझ्याकडनं जेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट जातं तेव्हा ते प्रॉपर चेक केल्याशिवाय जात नाही. तुम्ही माझ्याकडे जेव्हा ऑनलाईन साडी किंवा ऑनलाईन कुठलंही प्रॉडक्ट ऑर्डर करता, बेसिकली आपण साडीजबद्दल बोलूया. साडी जेव्हा ऑर्डर करता तेव्हा साडीची घडी आमच्याकडनं जशीच्या तशी केली जात नाही. त्याचं महत्त्वाचं कारण आहे, प्रत्येक साडी हे टेबल असतं, या टेबलवरती प्रत्येक साडी चेक केल्याशिवाय पार्सल निघत नाही. त्याच्यामुळे ती घडी ॲज इट इज येत नाही, एकदा घडी मोडलेली असते. पण प्रॉडक्ट चेक करून येतं याचा कॉन्फिडन्स मला आहे, कारण इथे सगळे CCTV कॅमेरे आहेत. प्रत्येक प्रॉडक्ट हे चेक करूनच तुमच्यापर्यंत येतं. त्यामुळे तुम्ही मला म्हणलात की नाही डिफेक्टिव्ह पीस आला आहे, तर तुमच्याकडे जर व्हिडिओ असेल त्या पीसचा की डिफेक्टिव्ह पीस आहे तर डेफिनेटली आम्ही त्याचा विचार करू शकतो. पण इथून चेक करून प्रॉडक्ट आल्यानंतर तुमच्याकडे कुठलाही व्हिडिओ नसेल तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. कारण हे अनुभव आम्हाला बरेच यायला लागलेले आहेत असे, आणि फ्रॉड्स खूप होत आहेत. त्यामुळे तुम्ही पण सावधानता बाळगा, म्हणून आम्ही ह्या गोष्टी फॉलो करतो. आणि प्लीज ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करा, जेणेकरून तुमची पण फसवणूक होणार नाही. धन्यवाद. कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात नवीन प्रॉडक्टसह. तोपर्यंत धन्यवाद.